जिल्हा कारागृहात कराडला वाचवण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज डिलीट केल्याचा मोठा आरोपही करण्यात आलाय। नेमका काय आरोप आहे पाहूया। मकोकाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याबाबत पोलीस महासंचालकांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचं सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी सांगितलंय। तसंच याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। मात्र तुरुंग प्रशासन गोत्यात येऊ नये यासाठी 22 फेब्रुवारीचं सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आल्याचा दावा कुटुंबियांनी केला। यासाठी कॅमेरे खराब असल्याचं कारण सांगण्यात येणार असल्याचंही देशमुखांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे। सीसीटीव्ही काही ठिकाणावरले 22/2च्या अगोदरचे सीसीटीव्ही डिलीट करण्यात आलेले आहेत आणि त्याचं कारण दाखवणार आहेत की ते सीसीटीव्ही नादुरुस्त आहेत म्हणून। कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा यापूर्वीही आरोप करण्यात आलाय। मात्र खरंच माहितीच्या अधिकारात अशी माहिती समोर आली तर मात्र तुरुंग प्रशासनानं संबंधितांवर कारवाई करणं गरजेचं आहे।